प्रिय प्रेक्षक बांधवांनो, दोनही शाहिराच्या गणा गौरलीचे राऊंड संपले आणि आता मान्य शाहीर साहेब जानरावजी जांभूळकर साहेब निळा निशाणवाल्यांनी दुसऱ्या राऊंडला सुरुवात केली आणि त्याचा राऊंड झाल्यावर दुसरा राऊंडच माझा सुरुवात आहे आता. तर शाहिरीची परंपरा आहे, शाहिरीची रीतिरिवाज आहे. पहिला शाहीर दुसऱ्या शाहीरवर नाव करतो, त्याच्या शब्दाचा प्रत्युत्तर देतो, शेर शाहिरीचं प्रत्युत्तर देतो. गाण्याचा थोडा गाणं कोणाने कोणाचं देव असं काही आहे नाही, पण कमीत कमी बोल भाषा दुय्यम आहे बरं. जानराव शाहीर तुमच्या सोबत दुय्यम आहे आणि दुय्यमच्या हिशोबाने दुय्यम झाली पाहिजे. तुम्ही मला बोलायलाच नाही आणि मी तुम्हाला बोलून नाही तर मग काय फायदा होईल का? नाही काही अर्थ आहे का त्याच्यामध्ये दुय्यम केल्यामध्ये? काही नाही. शिवायची शायरी नाही, मी तुम्हाला शिवा द्या असं नाही म्हणत. शायरी चांगली करा, तुम्ही मला ठोसा मी तुम्हाला ठोसतो. ज्ञाना ध्यानाची शायरी मध्ये त्याने नाही तर मग आनंदमासाठी झोडपं एखादा नाही त्यांना पाठ काढा. तशी शायरी नाही बा. बोला बोला तुम्ही बोला, तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही बोला तर मी तुम्हाला बोलीन, नाही तर दोन गाणे म्हणणार ना खाला उतरणं जमणार नाही. हे एवढं मोठं मी गाणं म्हणते, लहानसं मोठं असं हे बी गाणं म्हणते, मग आपली दुनिया महिना तसं नाही आहे. शाहीर साहेब मला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला, तुमचा पहिला फेर आहे. मग हे लोक उठून जायचे वयशाला मी म्हणून आम्हाला तुम्ही म्हणायचीच तसं नाही जमणार. काय शेर शायरी म्हणा, तुमच्या वस्ताद होते परशुराम शाहीर, स्वतःचा स्थापन त्यांनी निशाण केला. काय निळा निशाण स्वतःचं स्थापन कोणाचं नाही आहे. ते वय शाहीर, ते वय वस्ताद, तुम्ही त्यांचे शिष्य. मग शिष्य कसं असायला पाहिजे? तसं नाही मान्यवर. शाहिरी करा, ज्ञाना ध्यानाची अनुभवाची शास्त्राची शाहिरी करा. मग मी कोणासंग भांडीन? मी भांडू शकत नाही ना. मग तुम्ही तुमच्या बरी, माझं माझ्या बरी. चला असू दे. शाहीर साहेबांना प्रश्नाची मागणी केली, उत्तर दिलं मी, पण न्यायमध्ये देणार होय. ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्या चुकलं असेल, तुमच्या जवळ असेल त्याचं उत्तर, तुमची जीत होईल माझी हार होईल, त्याच्यात काही फरक नाही. पण मी तुम्हाला जो प्रश्न विचारला, रावणाची लंका सोन्याची होती म्हणतात, शास्त्रपुराण सांगतात. त्याप्रमाणे अशी एक नगरी आहे, त्या नगरीमध्ये तांब्याची नगरी म्हणतात तिला. काची? तांब्याची. तर त्या नगरीचा राजा कोण? जसा तो लंकेचा राजा आहे रावण, त्याप्रमाणे त्या नगरीचा एक राजा आहे, तांब्याच्या नगरीचा. त्या राजाचं नाव काय, त्या नगरीचं नाव काय म्हटलं? काय सांगता हो? अजित राजा. राजस्थान मध्ये झुंझुन नगरी जमली. काय आहे शाहीर साहेब? राजस्थानच्या काही भागाच्या अंतरावर आहे ती नगरी. त्या नगरीचं झुंझुन नाव नाही आहे, त्या राजाचं अजित नाव बी नाही आहे. शाहीर साहेब त्या राजाचं नाव आहे सत्यवर्मा राजा. कोणतं नाव आहे? सत्यवर्मा. आता नगरीचं नाव तुम्ही पाहिजे भाऊ, नगरी कोणती होते पाहिजे, झुंझुन नाही होय. आता मी काय म्हणतो ऐकून घ्या. खोल के सुनो शाहीर, तुम मेरे गाने के बोल बोल, कान खोल के सुनो शाहीर, तुम मेरे गाने के बोल. अरे सवाल का जवाब देने तू दफ्तर अपना
हो आगे तुम्हें चल रही तो पहले दरिया का पानी दो आगे तुम्हें चलना है तो पहले दरिया का पानी दो और अनमोल है एक सवाल मैदानो जी तुमको दुय्यम सारखी दुय्यम झाली पाहिजे शाहीर साहेब तसं जर राहिलं असतं तुम्ही ठेकेदार साहेबांना सांगितलं असतं पहिलेच माझ्या बरोबरचा शाहीर नाही म्हणून काऊन दुय्यम घेतली मी ना दुय्यम काऊन घेतली याच्या अगोदर एक तमाशा झाला होता शाहीर सोबत बैतूल मध्ये केला होता मी आणि म्हणून मी यायला म्हटलं चला असू द्या तुमच्या एरियातला माझा भाऊ आहे त्याच्यासोबत मी दुय्यम जरूर करीन पण दुय्यम झाली पाहिजे काठ्याची तुम्ही ढिले पडा तर मी का करणार आहो तसं नाही ज्याचा भाऊ काय म्हणतोय तुम्ही दिल थम के बैठो दोस्तों अभी तो दुय्यम की शुरुआत दिल थम के बैठो दोस्तों अभी तो दुय्यम की शुरुआत है अरे मौसम है सुहाना क्या रंगेला दोन दिवसाच्या पहिले पाऊस होता कालपासून कमी झाला आमचे काही कार्यक्रम रद्द झाले पाण्यामुळे काल माझा कार्यक्रम भिजवायला होता पाणी नाही आला दिवसभर परवाच्या दिवशी नागपूरमध्ये कार्यक्रम होता माझा कळमना नगरमध्ये शाहीर पुरुषोत्तम बरोबर जो पाऊस आला 2 वाजता कमीत कमी 4:30 वाजेपर्यंत पाणी राहिला सगळा कार्यक्रम होईल का नाही पण त्या लोकांनी वरून तालपत्र्या टाकल्या बसावल्या 200 खुर्च्या आणल्या आणि तो कार्यक्रम आयोजित केला रात्रीचे 12 वाजेपर्यंत कार्यक्रम केला आम्ही दोघांनी ह्या निसर्ग ह्या कोणाच्या हातचा नाही आणि म्हणून म्हणतो शाहीर साहेब आजचा मोसम चांगला आहे आजचा मोसम चांगला आहे मला काही तुमच्यापासून शिकायचं आहे अशी शायरी करा आणि तुम्हाला बापासून काही घ्यायचं आहे त्याला मता घ्यायला देण्याची शायरी आणि म्हणे काय म्हणतो माझ्या गाणं आहे काय नवीन फिल्मचं गाणं आहे फिल्मचं नाव आहे गुमनाम नवीन फिल्म आहे मोहब्बत से ज्यादा मोहब्बत है तुमसे दिल कर रहा है कसम से दिल कर रहा है कसम से कसम मोहब्बत है तुमसे मोहब्बत से ज्यादा मोहब्बत है तुमसे दिल कह रहा है कसम से दिल कह रहा है कसम से नरम राजाने जमत नाही
माणसाला काटे आले पाहिजे मग अंगामध्ये घाम फुटला पाहिजे चर्व चर्व तेव्हा लोक बसतील या ठिकाणी तिथल्या सिंगल कार्यक्रम आहे लक्षात ठेवा शेर साहेब काय म्हणतोय तुम्ही लड़ना है हमसे लड़ना है हमसे होश में आना लड़ना है हमसे होश में आना मारूंगा मैं सोच समझ के करना बातें सोच समझ के करना बातें बंद कर अपना गाना बजा बंद कर अपना गाना बजा जोड़ी बहुत दिन के बाद फंसी आज दोनों की जोड़ और पता चलेगा आज यहाँ पर कौन करता है किसकी तोड़ आज आने वाली है यहाँ फैसले की घड़ी 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 आज आने वाली है यहाँ फैसले की घड़ी और बजा ले लो दोस्तों यहाँ होगी खड़ा खड़ी खड़ा खड़ी तर खड़ा खड़ी कशी होईल कशी तुम्ही चांगल्या जिमान तर मग मी जिमीन पहिला तुम्ही जर देऊन दिली एक गाणं म्हणलं ना त्या अख्ख्या सोसायटी फेर तसं नाही होणार नाही नाही शाहीर सारा असो दिवसभर तुझ्या करणे आपल्याला पण कमीत कमी काटा लावून शायरी करा करंटाची शायरी करा तुम्हाला कमजोर समजत नाही ते कमजोर समजलो असतो तुम्ही तुझ्या घेतली नसती सांगत नसतं ठेकेदार राहिले बाबूरावरचा शाहीर नाही बा तसं नाही आम्ही घेतो पण गंमत चांगली करा तुमच्यापासून माझी शान आहे आणि माझ्यापासून तुमची शान आहे हे लोक काय म्हणून आपली शान आहे त्यात आपल्याला कोणी विचारत नाही काय म्हणतोय मुझोरी करके अभी छोड़ दे उलझना मुझोरी नहीं चलेगी सच्चाई के सामने झुकना होगा
सच्चाई होना इसके लिए मान्यवर जानरावजी एक शेर म्हणजे गमत नाही हो. तुम्ही बी का करा तुम्ही त्याच्यासाठी संच बनवा लागते पार्टी बनवा लागते आणि बस आखाड्यामध्ये उतरा लागते का मेरे गाने में जवाब है बिना जवाब का गाना मैं गाता भी नहीं शहर साहब ज्ञान गुरु से लिया है हमने ज्ञान गुरु से लिया है हमने देख लो हमारा गुरु घराना देख लो हमारा गुरु घराना मुसीबत में कोई ना मिलते हैं साथी नहीं नहीं मुसीबत में कोई ना मिलते हैं साथी और जिसकी करनी उसके साथ ये सत्य है नीति सत्य है नीती वेळ पडल्यावर कोणी कोणाचं होत नाही नाही ना कोणी धावत नाही ज्याचं त्यालाच करावं लागतो मान्यवर शेर साहेब काय म्हणतोय का श्री रामजी कापते यांच्याकडून 20 रुपयाचा प्राइज आलेला आहे मंडळाला त्यांना धन्यवाद दाखवा एकटा राजा एकटी राणी एकटा राजा एकटी राणी दोनों में झगड़ा हुआ तो झगडा दोघांचा चालू होता पण त्या ठिकाणी त्या राजाचा मुलगा आला मुलाला पाहिलं झगडा दोघांचा म्हणजे मायबापाचा त्याने राग आला त्याने विचार केला मला त्याने मारायचा काय उसने बात ये का दिल में
दोनों माँ बाप को मारा, उठा के तलवार दोनों को मारा. मुलगा मारेल का माय बापाने? पुराणाचा लेख आहे शाहीर साहेब, माझ्याजवळच काही नाही आहे. पुराणाचा प्रश्न विचारत आहो मी, आणि तुम्हाला पुराण माहित असेल बहुतेक. उठा के तलवार दोनों को मारा, अरे चला गया वागे हुआ वो दीवाना, चला गया वागे हुआ वो मैदान है जग में, कदम रुकने नहीं दूंगा, नहीं दूंगा. सर कटा लूंगा लेकिन झुकने नहीं दूंगा. झुकेंगे नहीं साला. तबा दूंगा गर्दन तो हाथ छूटने नहीं दूंगा. नहीं. दबा दूंगा गर्दन तो हाथ छूटने नहीं दूंगा. अरे पटक दूंगा नीचे तो तुझे उठने भी नहीं दूंगा. क्या बात है. आता एवढं गरम चालू राहिलो, पण शाहीर गरम चालला पाहिजे. त्याचा मग काटा लावण्यात काय फायदा नाही, तर मग काही अर्थ नाही. काय म्हणतोय तो? ज्याप्रमाणे तो राजाचा प्रधान दररोज मंदिरामध्ये जायचा आणि आरती करायचा, आणि म्हणून नेहमीप्रमाणे त्या दिवशी गेला. मंदिरात गेल्यावर त्या ठिकाणी दोघांच्या लाशा पडल्या होत्या. कोणाच्या? राजाच्या आणि राणीच्या. कोणाला माहित नव्हतं. हा आरती करायला गेला तेव्हा माहित पडलं का हा राजाचा राणी होय. तेव्हा त्या प्रधानाला चिल्लावला. तो गावातले लोक जमा झाले. काय झालं बा? तेव्हा तो दोस्त त्या प्रधानावर आला. म्हणजे मारणं वेगळ्यानं आणि या प्रधानावर गोष्टाची आहे काय. कहने लगे सभी प्रधान मारा. सर्व लोक म्हणायला लागले, ते पाहण्याचे आले का नाही की राजा राणी मिळा, कोणतरी यांचं काय केलं. पण हे गोष्ट आली प्रधानावर. पुढे लोक म्हणायला लागले प्रधानानं मारलं, पण मारलं कोण? राजाच्या राणीच्या पोरानं, माय बापाला. मग याने फाशी नाही होईल. कोणाला? प्रधानावर गोष्ट आली. पण पहा काय झालं. कहने लगे सभी प्रधान मारा. अरे राजा क्या लड़के
होश में आना, लड़ना है हमसे होश में आना, मारूंगा मार करके पीछे मुड़े जाना, मारूंगा मार करके पीछे मुड़े त्या राजाच्या पोरानं कबूल केलं होतं, म्हणजे मीनं मारलं त्या लोकांमध्ये बसलो. तर त्या ठिकाणी फाशी सुनावण्यात आली प्रधानाला. मान्यवर शाहीर साहेब, मी तुम्हाला विचारतो, राजा राणी कोण, त्यांचं नाव, मुलाचं नाव, आणि ज्याने या प्रधानाची फाशी वाचवली, सोडवलं, म्हणजे कशापासून सोडवलं, त्या फाशी न लावून देण्याची त्याचं नाव काय? शाहीर साहेब पाहिजे पण थोडस पुराण जमत तर सांगता नाही, तर माझी काही जबरदस्ती नाही आहे आणि मी तुम्हाला फासावली ना नाही शाहीर साहेब, पण थोडासा प्रूफ त्याचा वाला सांग जा पहा ऐका. श्री माननीय गणेशजी आंबा दाते पूर्व उपसरपंच ग्रामपंचायत देवी या ठिकाणी 51 रुपयाचा प्रयोग झालेला आहे. मुलांना धन्यवाद. ज्यानं फाशी सुनावली त्याचं नाव काय आणि त्या प्रधानाला फाशी कोणती झाली, हे शिक्षा कोणती झाली, एवढं तुम्हाला सांगायचं. काय म्हणतो, कवी बुधा लिखता पुराणों की बात है, पुराणाची गोष्ट आहे. अरे फळकते रहेगा तुले करना, फळकते रहेगा तुले काय प्रार्थना घेऊ का?